मित्रांनो, मागच्या 6 महिन्यामध्ये आपल्या बऱ्याच सिनियर प्लेयर्सने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. मग आर अश्विन असेल, रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, या सगळ्यांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. आता मोहम्मद शामीसुद्धा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेणार अशा बातम्या समोर येत आहेत. मोहम्मद शामी मागच्या 2 वर्षापासून टेस्ट क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या इंजुरीमुळे तो मागच्या 2 वर्षापासून टेस्ट क्रिकेटपासून लांब आहे, टेस्ट क्रिकेट खेळलेला नाही. आणि आज त्याचं वय 34 आहे. आणि आता बऱ्याच सिनियर प्लेयर्सने रिटायरमेंट घेतल्यामुळे मोहम्मद शामीसुद्धा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेणार या बातम्या बऱ्याच मीडिया चॅनल्सवर आता दाखवल्या जात आहेत. मोहम्मद शामीच्या टेस्ट क्रिकेटमध्ये रिटायरमेंटची बातमी समोर आल्यानंतर त्याने स्वतः आता इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलेली आहे. या पोस्टवर त्याने आपल्या रिटायरमेंटबाबत माहिती दिलेली आहे. या पोस्टमध्ये त्याने या सगळ्याच्या मीडिया चॅनल्सवर दाखवल्या जात आहेत बातम्या, सगळ्यांना खोटं सांगितलेलं आहे. त्याने सांगितलेलं आहे की तो कुठलाही टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेणार नाही. त्यांनी या सगळ्या मीडिया चॅनल्सला बरंच झापलं. त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळेच आमचं फ्युचर खराब होत आहे. तुम्ही ज्या खोट्या बातम्या दाखवत आहेत त्या खोट्या बातम्या दाखवू नका. तो कुठलाही टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेणार नाही असं त्याने स्पष्ट आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मोहम्मद शामीने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे, की तो इंग्लंडची टेस्ट सिरीज खेळू शकतो? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.